विद्यादया सागरा अज्ञानत्वहरुणि मते बुद्धिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र अवघे देशांतरा पाठवी हिरंबागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः नमस्तुते व्यास विशाल बुधये फुलारविन्दाय तदापनेत्रम् येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः समचरण सरोज सान्द्रलीलाबुधा जगदभिहित पाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कञ्जरं कञ्जनेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठल चिन्तयामि अलङ्कारपुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजते जगत्स्फुरदिकप्रदेशं विधित्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं तुका भासरा मानवे वेशधारी परिहारिला विग्रह निर्विकारी स्वयं श्री हरे व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिस्थितं समाधिस्थमूर्ते नमामि गंगागिरि योगिराजवर्या तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोग मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नीते नमो नारायण गिरी ब्रह्म स्वरूपं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षाणां दानं दर्शनं कोटिक्षेत्रनिवासिनं त्वं नमामि वेदविद्या वरिष्ठं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगदसम्भवस्थानसंहारहेतुं सौवेद्येच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय जय चित्तचोर प्रभु जय जय मा
रूपामतमवन्दे परमानन्द माधवं परमानन्द माधवं परमानन्द माधवं गोपाल कृष्ण भगवान की जय सीताकांत जय जय राम पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज की जय पवन सुत हनुमान की जय अम्बा माता की जय सब संतना की जय मातृदेव पितृदेव आचार्य देव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ पुंडरीक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की सत्यनिवृत्तीनाथ महाराज की सत्य सोपान महाराज की शक्ती मुक्ताबाई महाराज की जयकरा महाराज की तुकाराम महाराज की जयकारा महाराज गुरुनानक महाराज की
भगवान गणेशाच्या भक्तिमय सानिध्यामध्ये विश्वाला ज्यांनी भगवत भक्तीचा महासिद्धांत देताने अद्वैत तत्वानं ईश्वराच्या ठिकाणी तुमच्या आमच्या अंतःकरणाला कसं सहज अर्पित करता येतं याची शास्त्रसंमत सांगितलेली भक्ती आणि त्या भक्तीचे महावैभव असणारे श्रीमंत महावैष्णव ज्ञानदेव आणि या ज्ञानदेवांच्या पवित्र आणि महान असणाऱ्या चरित्राचा आजचा हा चतुर्थ दिवस आहे. कथा कीर्तनांमधून आपल्या मनाला योग्य वळण लागावं, आपल्या जीवनात झालेल्या चुका दुरुस्त व्हाव्या आणि आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीला आज आपण सर्व पोरके आहोत तो आनंद तुम्हा आम्हाला मिळावा हा एक उदात्त हेतू ठेवून श्री हिंदुत्व ग्रुप बाजारत श्री क्षेत्र पोहेगाव यांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे करत असलेला सार्वत्रिक गणेश उत्सव आणि त्या गणेश उत्सवाचं औचित्य साधून या वर्षी गोड असणाऱ्या या कथा अमृताचा ठेवा तुमच्या सर्वांच्या पुढ्यात ठेवलेला आहे. अमृत हा शब्द मी या कारणे वापरला. असं म्हणतात की पूर्वकाळामध्ये ज्या वेळेस समुद्राचं मंथन झालं आणि त्या मंथनामधून जे पवित्र आणि महान अमृत देवांना मिळालं त्या अमृतानं देव अमर झाले असं ऐकवात आहे. आणि अमरत्वाला पोहोचलेलं ते देवांचं स्वरूप ज्यामुळे त्यांना मिळालं ते अमृत ईश्वराने या भूलोकावर सर्वात अद्वितीय असणार रसायन जर बनवलं असेल तर त्या रसायनाला अमृत असं म्हणतात. आणि अशा अमृताला अनन्यसाधारण महत्व असताना देखील त्याही अमृतापेक्षा श्रेष्ठ जर या विश्वामध्ये काही असेल तर अजून दोन अमृत आहेत आणि ते दोन अमृत तुम्हा आम्हाला आपल्या या सार्वंगीण व्यावहारिक जीवनामध्ये सहज आत्मसात करता येतात एवढं मनुष्य देहाचं महत्व आहे. आणि म्हणून अशा या मनुष्य देहामध्ये ते अमृत जे आहे ते जर आपल्याला मिळालं तर निश्चित तुम्हा आम्हाला ईश्वराच्या चरणावरती स्थिरता साधता येईल. आणि असं जे अमृत आहे ते अमृत बाजारात मिळत नाही, दुकानात मिळत नाही, त्याचं कुठं मॉल नाही, त्याची कुठे मार्केटिंग नाही, ते कुठे ऑनलाईन अमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला भेटत नाही. असं जे अमृत आहे ते अमृत आपल्याला मिळेल कुठे याचं एकमेव उत्तर आहे ते अमृत मिळण्याचं एकमेव ठिकाण हा धर्म मंडप आहे. आणि या धर्म मंडपामध्ये ईश्वराशी मनरत भाव याकरिता एक अमृत असं आहे की त्या अमृतानं तुम्हा आम्हाला ईश्वराशी एक रूप होता येतं. त्याला नामाचं अमृत म्हणतात, नामामृत म्हणतात. हे ज्यांना ज्यांना मिळालं ते भाग्याचे आहे. तर नामाचं अमृत मिळण्याकरिता कुठेतरी निष्ठा एक ठिकाणी दृढ असावी लागते. आणि जर आपली निष्ठा निसटणारी असेल, आपल्या भक्तीमध्ये आपली भक्तीच मुळात निष्ठा निष्ठेची होत असेल तर हे अमृत आपल्याला कदापि मिळणार. परंतु अमृतापर्यंत या नामाच्या जाण्यासाठी एक ठिकाणी आम्हाला निष्ठा ठेवावी लागेल. आणि म्हणून ज्यांनी एक ठिकाणी निष्ठा ठेवली ते नामाच्या अमृताचे अधिकारी झालेले आहेत. इथून माग शास्त्र आणि इथून मागितल्या संत परंपरेचा हा सिद्धांत आहे. आणि आता दुसरं एक अमृत आहे की ते अमृत सर्वांना चाखायला मिळेल, सर्वांकरिता आहे. आणि असं जे अमृत आहे ते अमृत आहे कथामृत. नामाच्या अमृताचे अधिकारी श्रेष्ठत्वाला पोहोचले शंका नाही, परंतु असं अजून एक अमृत आहे की नामाच्या अमृतासारखी गोडी याही अमृताला आहे आणि त्याला कथेचं अमृत असे म्हणतात. बघा
नामाच्या अमृतानं आपल्याला काय मिळतं आणि कथेच्या अमृतानं आपल्याला काय मिळतं. आज आपण इथे 4थ्या दिवसापर्यंत बसलोय. एक अनुष्ठान तुम्ही आम्ही जर उभं केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला आम्हाला नेमकं मिळेल काय याची शाश्वत हमी सुद्धा या धर्म व्यासपीठावरून सांगितली जाते. आणि म्हणून नामाच्या अमृतानं तुम्हाला आम्हाला आत्मिक अमरत्व लागतं. आत्मिक अमरत्व, आत्मिक अमरत्वाने तुमच्या आमच्या अंतर असलेल्या अंतर तत्वामध्ये विराजमान झालेल्या भगवंताशी तुम्हा आम्हाला सानिध्य साधता येतं. हे नामाच्या अमरत्वाचं वैभव आहे. ज्यांना ज्यांना नामाचं अमरत्व मिळालं ते भगवंताला जाणू शकले. ज्यांनी ज्यांनी नामाच्या अमृताचा स्वानुभव घेतला ते भगवंताशी मूळ स्वरूपाशी एकरूप झालेले आहे. कारण हे नामाचं अमृत जे आहे ना ते भगवंतापेक्षा देखील गोड आहे. अमृता होणे नाम गोड तुझे देवा. माझं मन जे आहे ना ते मन तृप्त झालंय. एवढं नामाच्या अमृताचं महत्व आहे. आणि म्हणून आत्मिक अमरत्वाची फलश्रुती त्यामध्ये आहे. आणि कथेच्या अमृताचं जर म्हणाल तर कथेचं अमृत जे आहे जे या ठिकाणाहून सांगितलं जातं ते बाह्य जीवनाचं अमरत्व आहे. आणि आपलं जे बाह्य जीवन आहे ना त्या जीवनाला या अमृताची खूप गरज आहे. आणि बाह्य जीवनाच्या अमरत्वानं तुमचं आमचं बाह्य जीवनाचं परिवर्तन घडतं बघा. म्हणून कथेमधनं माणसं आमूलाग्र बदललेली आहे असे इथून मागचे सिद्धांत आहे. कारण बाह्य परिवर्तनासाठी नामाचं अमृत खूप गरजेचं आहे. कारण या कथाच्या अमृतामुळे तुमच्या आमचं जे जीवन आहे ना त्या जीवनामध्ये तुम्हा आमची नेमकी अवस्था काय आहे त्या अवस्थेचं आपल्याला निराकरण करता येतं. आणि आपल्याला कळतं कथेच्या अमृतामधून नेमकं आपल्याला दुःख कशामुळे आहे. बघा, आपल्याला जे मिळाले नाही, जे प्राप्त झालं नाही त्याबद्दल आपल्याला दुःख आहे. की जे मिळणार होतं त्याच्यामध्ये आपली आशा गुंतलेली आहे त्यामुळे आपल्याला दुःख आहे. याचं उत्तर आपल्याला याच धर्मव्यासपीठावर कथेच्या अमृतामध्ये मिळतं बघा. कारण दुःख जे आपल्याला आज आहे ना ते जे आवश्यक आपल्याला आहे ना त्याच्यामुळे नाही आहे. आपल्याला जे दुःख आज जाणवतं ना ते आपल्यामध्ये जी आशा निर्माण झाली ना त्यामुळे मिळते. त्यामुळे होतं आपल्याला दुःख. समजा, कल्पना करा, तुमचे कांदे आहे मार्केटमध्ये भाऊ आणि कांदे मार्केटला गेले राहत्या. एक ट्रॅक्टर भरून तुम्ही गेले आणि दुसरा एक व्यक्ती होता त्याचे कांदे गेले. दोघा जणांचे कांदे घेऊन गेले दोघे. त्या ठिकाणी कांद्याचा भाव आणि त्याचा लिलाव सुरू झाला. बडबड नको पलीकडं. आणि जेव्हा त्याचा भाव लिलाव सुरू झाला ना शेतकऱ्याच्या हातात काय नसतं बरं का. त्यानं माल पिकवावा, कष्टानं घामानं त्या ठिकाणी रक्त ओकावं आणि तो माल जमा केलेलं ते वैभव एका ठिकाणी घेऊन जावं आणि बाजूला उभं राहून आपल्या मालाचा तमाशा पाहावा. अशी त्याची अवस्था असते. खरेदीदार जे आहे, खरेदी करणारे जे आहेत ना ते त्या आपल्या मालाचं मोल करत असतात. आणि हेच मोठं दुःख आहे. आपल्या मालाचा भाव आपल्याला करता आला पाहिजे तेव्हा शेतकरी मोठा होणार. आपल्या मालाचा भाव आज आपल्याला करता येत नाही म्हणून शेतकरी आज मातीत आहे. हे आपल्याला कळत नाही. पण बघा, जेव्हा तो लिलाव सुरू होतो ना तेव्हा त्या लिलावाची गणती अशी असते 2100, 2200, 2200, 2210, 2220, 30, 40 आणि मग लिलावाची पर्णी सुरू होते. 40, 2141, 2142, 2143, 2143, 1, 2143, 2, 2143 झाला.
यांचा कांदा क्विंटलला 2143 रुपये भावाने गेला. आता दुसरं ट्रॅक्टर उभं होतं, ती झुंड जी आहे ना ती झुंड पुढे गेली. हाही कौतिकानं बघायला गेला इकडला लिलाव कसा होता आणि लिलाव सुरू झाला. 2100, 5, 10, 15, 20, 25, 30, 40 पर्यंत त्याला काही वाटलं नाही आणि नंतर धडकी वाढली. 41, 42, 43 याच फक्त असं कुतूहल निर्माण झालं. आता काय? लगेच एक आकडा पुढे गेला. 44, तिसरा लगेच 45, 47, 48, 50, 2151, 1, 2151, 2, 2151, 3. बघा, याच्या मालाला भाव मिळाला 2143 आणि समोरच्या मालाला भाव मिळाला 2151. किती रुपये वाढले? 8 रुपये. ते 8 रुपये वाढले ना, याला 2143 रुपये मिळाले याचं सुख हा गमावून बसला आणि त्याला 8 रुपये मिळाले याचं दुःख मनात धरून बसला. म्हणून मी सांगतो, दुःख हे आवश्यकतेमध्ये नाही, दुःख हे आशेमध्ये आहे. आणि हीच आशा संतांकडून नाही आहे. संतांनी या आशेवरच ट्रीटमेंट केलेली आहे. तुका म्हणे आम्ही देवा भोनावळे राहिलो निराळे ठेवून आशा. तिलाच आम्ही बाजूला केला. आशा, आशा विरहित जीवन, अपेक्षे विरहित जीवन, इच्छे विरहित जीवन. जसं आलं तसं जगत राहा. आज ओली कोरडी मिळाली, उद्या शिरा मिळेल, परवा बुंदी मिळेल, पण जगा. पण आज मला ओली कोरडी मिळाली याचं दुःख धरून बसू नका, कारण परिवर्तनामध्ये तुमचं आमचं जीवन आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये चढ उतार किती चढ उताराशिवाय जीवनाचा अर्थच नाही. मी तर असं म्हणतो, जीवनात दुःख नसलं ना, दुःख जर देवानं टाकलं नाही ना, तर तुम्हाला आम्हाला जीवनच जगता येणार नाही, हसण्याचं मोलच करणार नाही. म्हणून ईश्वरानं जे दुःख दिलंय ना, त्याची खूप मोठी कृपा आहे. जेव्हा प्रापंचिक व्यावहारिक जीवन तुम्ही जगताना, त्या जगण्यामध्ये जेव्हा तुम्हाला दुःख संकट येतात ना, समजून घ्या भगवंताचं तुमच्याकडे विशेष लक्ष आहे. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये विशेषत्वानं त्याने ती दुःख टाकलेली आहे, कारण त्याला माहिती आहे या दुःखाला सामोरं जाण्याचं साहस, सामोरं जाण्याचं धाडस याच्यामध्ये आहे. म्हणून डगमगायचं नाही जीवनात कधी. शांत राहायचं, धिटानं नेटानं पुढे जायचं. एक दिवस तुमचा आहे, लक्षात घ्या. एक दिवस तुमचा विजय हा निश्चित आहे आणि त्या विजयापर्यंत जाण्याकरिता कष्ट सोसले पाहिजे, हे पण लक्षात घ्या. ज्यानं त्रास सहन केला ना, त्याच्या जीवनामध्ये दैवत्व आहे, लक्षात घ्या. 2 दगड होते, 2, आणि ते 2 दगड एका शिल्पकाराकडे गेले. आणि शिल्पकाराकडे गेल्यानंतर त्या दगडाचा छणीचा घाव जेव्हा एका दगडावर टाकला, तो दगड म्हणाला, अजिबात आपला हात नाही लावायचा, अजिबात हात लावायचा, मी आहे असा बरा आहे. तो शिल्पकार म्हणाला, जाय बाबा तुझं ठीक, तुला पण गोड लागला. दुसरा जो होता ना, तेव्हा घाव टाकायला लागला, तेव्हा त्यानं विचारलं, हे घाव कशाला टाकताय? तेव्हा तो शिल्पकार म्हणाला, तू घाव सोसत राहा, तुला असं देवपण देतो ना मी, का एक दिवस एक सुद्धा दगड तुला सोसायची गरज पडणार. आणि त्या दगडामधून त्याने एक सुंदर मूर्ती रेखाटली आणि ती मूर्ती थेट देवळात जाऊन बसली. आणि हा जो होता ना निगुऱ्या, याच काय करायचं म्हणे, मूर्ती घ्यायला कोळेगावचे लोक गेले. ते म्हणे, अरे नारळ फोडायला एक चांगला दगड लागत, याला या म्हणे नारळ फोडायला. आणि हा रोज टोले खात बसला त्या नारळाचे. का? कष्ट सोसले नाही. टाकाचे घाव सोसल्याशिवाय तुम्ही देव बनू शकत नाही. म्हणून दुःख हे मनात येऊ दे किती, त्याला व्यक्त करत बसा नका, रडत बसू नका. तर रडणारी लोक देवाला आवडत नाही, लढणारी लोक देवाला आवडतात. आणि आपण सारखं मला देवाच्या समोर जाऊन तुम्ही जर असे केविलवाने तोंड करून रडत जर बसले, अश्रू ढाळत जर बसले ना,
मला क्यू येते या लोकांची. काय लोक आहेत? अरे लढ ना, तू लढ. देव नाही, देवाच्या बापाला सुद्धा तुला द्यावं लागेल, फक्त तू लढ. सातत्य जीवनातलं सोडू नका तुम्ही. देवाचं आणि तुमचं जे कनेक्टिंग आहे ना, त्या कनेक्टिंग मध्ये कधी अडथळा येऊ देऊ नका. बघा, तुमचं जीवन मंगल बनणार याचं तीळ मात्र शंका नाही. आणि तसंच जीवन कुणी अनुभवलं? या विठ्ठलपंतांनी अनुभवलं, त्या रुक्मिणीने अनुभवलेलं. कालचा आपला विषय तो होता. कारण संसार हा असा असतो बघा, की जो प्रपंच आपण उभा केला ना, त्या प्रपंचामध्ये स्वतःला बदलवण्याची तयारी घ्यावा तुम्ही. हे खात्रीनं सांगतो, आपोआप परिवर्तन होणार आहे. परंतु आपण आपल्याला बदलायची तयारी ठेवत नाही आणि आपण जगाला बदलण्याची अपेक्षा मनात ठेवून कसं होईल? सदैव आपलं जगाकडे लक्ष आहे. त्यांना असं फलांदाचं ढमकतचं बिस्तांतचं. तू तुला बदलव. तू बदलला की जग बदललं म्हणून समज. म्हणून संसाराकडे बघताना भोगदृष्टीची आसक्ती मनात काढा. बघा, अकबराची कन्या होती. त्या अकबराच्या कन्याच्या पायात काटा टोचला. राजाची लेक होती. राजाला त्या काट्याबद्दल इतकी घृणा उत्पन्न झाली. त्याने बिरबलाला बोलवलं आणि बिरबलाला सांगितलं, सर्व रस्त्यावर चांबडे टाका म्हणून. माझ्या लेकीच्या पायात काटा रुतला. तो बिरबल हुशार होता. तो म्हणाला, महाराज, सर्व रस्त्यावर चांबडं टाकणं शक्य नाही. तुमच्याकडे वैभव असेल, तुम्ही शक्यही करून दाखवा. परंतु त्याच्यापेक्षा एक शॉर्टकट सांगतो. म्हणजे काय? तुमच्याच मुलीच्या पायात मी चप्पल घालतो. तुम्ही स्वतःच्या पायात चप्पल घाला, हो, एक काटा रुतणार नाही तुम्हाला. त्या जगामध्ये काटे रुतल्याशिवाय जगाचं मोठेपण, जगाचं वैभव आणि जग कसं आहे हे तुम्हाला आम्हाला कळू शकणार. पण जगाकडे लक्ष देत नका बस. कारण जगाकडे लक्ष दिलं का तुम्ही थांबले म्हणून समजा. कारण जग जे आहे ना, ते जग तुम्हाला थांबवण्याकरता निर्मितीला आणले. तुमचा तमाशा बघण्याकरता जग हे निर्मितीला लक्षात घ्या. जगाकडे बघत बसले का तुम्ही गेले, संपले. मग ते गाणं नाही का, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. एवढा विचार काय भुकुल्या. मला एक सांगा, पुत्र किती भुकलं म्हणून हत्तीवर परिणाम होणार आहे का? तसं तुम्ही हत्ती लक्ष पण देत नाही त्याच्याकडे. काय पाहिजे त्याच्याकडे? त्याच्या भुकण्याकडे पाहून हत्तीची किंमत कमी करून घेतो. कळलं का? जगाकडे बघायचं नाही, आपलं जीवन जगा. समाजापासून बाजूला आहे विठ्ठलवंत रुक्मिणी. समाज त्यांना पापी म्हणताय, दुराचारी म्हणताय, आसक्त म्हणताय, विषयाच्या अधीन झालेले लंपट म्हणताय. त्यांनी समाजाकडे लक्षच दिलं नाही. त्यांचं एकच ध्येय होतं, भगवंताचं आणि आपलं सानिध्य तुटू नये बस. त्याचा आधार तुटला का आपलं संपलं सर्व. सर्व जग माझ्या विरोधात गेलं तर जाऊ दे, पण हे प्राणेश्वरा, हे भगवंता, तू माझ्या पाठीमाग खंबीर उभा राहा. जगाचं काय नाही. अशा स्थितीमध्ये ते राहिले. वारीत टाकलेलं जीवन जगले, समाजाला सोडून राहिले. समाजातल्या लोकांना वाटायचं हे आपले आहेत, परंतु धर्म मार्तंडांची ती प्रचंड आणि भयानक असणारी वास्तवता जी आहे ना, ती वास्तवता आणि त्या वास्तवतेमुळे त्यांच्यापर्यंत यांना प्रेम व्यक्त करता येत नव्हतं काही लोकांना. अशी अवस्था होती बघा. परंतु अशाही अवस्थेमध्ये संकटामधून, संघर्षामधून कधी ना कधी काही चांगलं निर्मितीला येतं. आणि तेच एवढा संघर्ष, एवढी तपश्चर्या, एवढी साधना विठ्ठलपंतांनी सर्व तीर्थयात्रा पायी केलेल्या, भक्तीचे महाअनुष्ठान केलेली, सूत्र, भगवंताचे सूत्र, गीता, वेद मुखगत केलेले. साहजिकच देवाचं नाव काय मुखात जर राहिलं ना, तर भगवंत त्या देहाला देखील पवित्र करतो. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे.
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी ज्याची वाणी पुण्यवंता, ज्याच्या मुखात सदैव देवाचंच निघालं, देवासाठीच निघालं आणि देवाकरिताच निघालं. विठ्ठलपंत त्या भूमिकेत पवित्र होते आणि रुक्मिणी माता यांनी पती करता केलेलं जे उग्र अनुष्ठान आहे ना, ते अनुष्ठान, या दोनही गोष्टी एकमेकाला पूरक झाल्या म्हणून भगवंताचे महाअवतार या भूलोकावर त्यांच्या पोटी जन्माला आलेला लक्षात घ्या. कोणाच्याही पोटी नाही, त्यांच्या पोटी आले ते का? कारण तेवढं अधिकाराचं प्राबल्य, अधिकाराचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. परिणाम देवाचे अवतार जन्माला. नावामध्येच सर्व वैभव आहे चारही लेकरांच्या. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान. जोपर्यंत आपण निवृत्त होत नाही ना, निवृत्त, तोपर्यंत तुम्हाला ज्ञानच होत नाही. जा संसार जोपर्यंत तुमच्या डोक्यात आहे ना, तोपर्यंत भगवंत तुमच्या ध्यानातच येऊ शकत नाही. जेव्हा संसार तुमच्या डोक्यात निघेल ना, तेव्हा येऊन गोपाळ आहे तेथे, तेव्हा भगवंत येत असतो. मन निवृत्त झालं पाहिजे, रिटायर झालं पाहिजे. आणि हल्ली आम्ही रिटायर व्हायला तयार नाही, सुटतच नाही. असा लटकून बसले गुळासारखे, तो त्या मुंगळा त्या गुळाच्या भेलीला लटकतो, तो मरून जातो, त्या भेलीत एकरूप होतो, परंतु भेली सोडून बाहेर येतो. असा आपला संसार. मन निवृत्त झालं पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीला सोनी कैसे निवृत्तीचे आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. मन राम झालं, प्रवृत्ती ग्रासन कैसे निवृत्तीचे आले. निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान नाही, म्हणून अगोदर निवृत्ती आले लक्षात. निवृत्त म्हणजे कशातच नसणार. जे वर्तदसे देहे परिते देहिना माझे ठाई, मी तयाच्या हृदयी समग्र असे. याला निवृत्ती अवस्था म्हणतात. अजून मोकळ्या भाषेत सांगतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषदान भिजावे, लावा लाभ धरावे म्हणा माझी, या नाम निवृत्ती आहे. सुखाच्या वेळेस सुख मानू नये, दुःखाच्या वेळेस दुःख स्पर्श करू नये, लाभ आणि हानी मनापर्यंत जाऊ न देणं म्हणजेच निवृत्तीची अवस्था. कधीच कायम निश्चल राहा, कधी विचलित होऊ नका जीवनात. निवृत्ती तेव्हा आहे. आणि निवृत्तीचं स्वरूप जे आहे ना, ते महादेवाचं आहे, लक्षात घ्या. म्हणून महादेव हे कायम निवृत्त आहे, कायम. देवादिदेव आहे, सर्व सत्तेचे सत्ताधीश आहेत, तरी राहायचं ठिकाण कोणतं आहे? स्मशान आहे. बरोबर आहे का नाही? लोकांनी मला येऊन पुजावं याकरिता नाहीये, लोक मला पाहून घाबरावं याकरता त्या स्मशानातली माती अंगाला भस्म म्हणून लावलेली आहे. याला निवृत्ती म्हणतात. आणि तुमचं आमचं शेवटचं ठिकाण कोणतं आहे? तुमचं घर आहे का? तुमचं आमचं शेवटचं ठिकाण निवृत्ती सुद्धा तिथंच आहे. म्हणून निवृत्तीच्या ठिकाणीच महादेवाचं स्वरूप आहे. म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. म्हणून
मन निवृत्ती हे सदाशिवाचे महादेवाचे अवतार आहे. आणि जेव्हा मन निवृत्त झालं का मग ज्ञान जन्माला येत असतं. अगोदर निवृत्ती आले आणि ज्ञान जे आहे ना ते ज्ञान नंतर जन्माला आलं. की जे ज्ञान साक्षात महाविष्णू आहे. महाविष्णू हा सत्ता चालक आहे, सत्ता पालक आहे. तुम्हा आम्हाला आज जिवंत ठेवलं कोणी माहितीये का? तुम्ही आम्ही जिवंत आहात, कथा ऐकत आहात, कोणाची ताकद आहे ही? महाविष्णूची ताकद आहे. त्यानं तुम्हा आम्हाला सांभाळलंय. बाळा दुग्धापान कोण करीतो उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेरोणी. आईच्या उदरात होतो तेव्हा आई जे खात होती ना त्याच्यातले 5 रस आपल्याला मिळाले म्हणून आईच्या उदरात वाढलो. एवढी व्यवस्था त्यानं केली. आणि जन्म झाल्या आईच्या अंगावर दूध देऊन आपली व्यवस्था केली. आईच्या अंगाचं दूध गेलं तेव्हा दात देऊन आपली व्यवस्था केली. याला भगवंताची कृपा आहे. लालन पालन पोषण भरण उदरण जे आहे ना ते सर्व करणारे श्री हरी महाविष्णू आहे. आणि हेच ज्ञान तुम्हा आम्हाला झालं पाहिजे म्हणूनच ज्ञान देवा. कशासाठी? याच कारण आहे. संत हे कशासाठी अवताराला आहेत? त्या काळाची अवस्था एक भूमिका लक्षात घ्यावर का? ज्ञानदेवांच्या काळात म्हणजे तो 1100-1200चा काळ आहे. म्हणजे या घटनेला जवळ 700-800 वर्ष होऊन गेले. त्यावेळेच्या काळी देव कसा भजावा, देव कसा पुजावा, देवाची भक्ती नेमकी कशा स्वरूपाने केली जाते याचं कोणतंही ज्ञान तुम्हा आम्हाला प्रत्येकाला कोणालाच नव्हतं. एक विशिष्ट समाजाकडं त्या ईश्वराच्या ध्यानाची, मनाची, भजण्याची रीत आणि पेटी होती. त्याची कुलप लावून ते बसले होते. भक्तीच होईना आपल्याच्यानं. आपण कोणत्याही देवाला काहीतरी म्हणत बसलो. हे बांधावरले मसोबा खसोबा जे आहे ना त्यांना ते म्हणत बसलो होतो. काहीच कळत नव्हतं. आपली अवस्था इतकी भयानक झाली होती. आणि अशा वेळेस जे शास्त्रामध्ये आहे, जे ग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे ते सामान्य जनतेला मिळालं पाहिजे याकरिता संस्कृत भाषा जगात कळेना म्हणून नारायणी दया आली. घेतला अवतार ज्ञानेश्वर म्हणती तया लागे. ते ज्ञानदेवा. आणि जेव्हा ते ज्ञान जे आहे ते ज्ञान जन्माला आलं ना तेव्हाच खऱ्या अर्थानं या विश्वामध्ये भक्तीची महापरंपरा उभी राहिली. जेव्हा ज्ञान होतं ना तेव्हाच भक्ती सोपी होते. लक्षात घ्या. म्हणून सोपान हे भक्ती सोपी झाल्यानंतर आहे. ज्ञान झाल्यानंतर भक्ती सोपी होते. म्हणून भगवंताचा 3रा अवतार आहे तो सोपान. ब्रह्म सोपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला. आणि जेव्हा भक्ती सोपी होते ना तेव्हाच तुम्हाला मुक्ती आहे. म्हणून शेवटी आदिशक्ती मुक्ताबाई दासी जने लागे पाय. मुक्ती म्हणून आहे. म्हणून मुक्ता शेवटी आहे. मुक्ता म्हणजे साक्षात शक्ती आहे. आणि या महाशक्तीनं तुम्हा आम्हाला स्वरूपाला एकरूप होता येतो एवढं सामर्थ्य या 4 भावंडांच्या नामात आहे. म्हणून त्याचा जरी जय जयकार केला तरी उद्धार होतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 आनंद रे आनंद रे आनंद पांडुरंगा. आनंद रे आनंद रे आनंद पांडुरंगा. तुझ्या नावाची रे
जेव्हा सोपान देवांचा जन्म झाला त्या वेळेस आळंदीमध्ये एक घटना घडली होती. जे सिद्धोपंत आहेत, जे या निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई यांचे आजोबा आहेत, त्यांचं निर्वाण झालं त्याच दिवशी. आणि पोटची लेक आहे, जावई आहे, नातू आहेत 2, आता 3रं झालंय. अशा अवस्थेमध्ये देखील जवळचे म्हणून जावई आहेत, परंतु त्या जावयाला देखील या धर्ममार्तंडांनी, या विद्वान पंडितांनी मुखाग्नी लावू दिलाच नाही, अग्नी लावू दिला नाही. हक्क नाही तुम्हाला, तुम्ही वाईट, तुमचा इथे विषय नाही. बघा, आपलं असून देखील त्या पवित्र असणाऱ्या देहाला सिद्धोपंतांच्या अग्नीचा स्पर्श या लोकांनी करू दिला नाही. भडाग्नी द्यावा लागला, भडाग्नी. किती समाजामध्ये विकृती आहे लक्षात घ्या, किती समाज अज्ञानी आहे याचं जिवंत उदाहरण. आणि जेव्हा सिद्धोपंत गेले तेव्हा मग मात्र त्या उमाबाई ज्या आहेत ना, त्या उमाबाईने निश्चय केला, जर हा समाज इतक्या खालच्या थराला गेला आहे तर यांची मर्यादा मी का धरावी, म्हणून तिनं सर्व सोडून दिलं आणि लागलेच आपल्या लेकीकडे जाऊन राहिली. आळंदीमध्ये जर कोणी आपलंस म्हणावं तर कोणीच नाही. एक फक्त एक स्त्री अशी होती का ती मात्र या सर्व धर्ममार्तंड ब्राह्मणांना कायम विरोध करायची, आणि तिचं नाव होतं कुंभाराची लक्ष्मी. आणि त्या कुंभाराची लक्ष्मी जी आहे ना, त्या लक्ष्मीवर एका ब्राह्मणानं अत्याचार केला होता. ती आत्महत्या करायला चालली होती. त्यावेळेस इंद्रायणीच्या काठी त्या महापुरामध्ये उडी घेण्याकरिता सरसावलेली ती लक्ष्मी, तिला विठ्ठलपंतांनी वाचवलं होतं. तिला समजावलं होतं, चिंता करू नको, जातील हेही दिवस निघून. तिने मात्र या कोणाचंच ऐकलं नाही. ती तडक जायची आणि या लेकरांपाशी जाऊन संगोपन करायची, रुक्मिणी मातेची मदत करायची. जेव्हा आम्ही खूप श्रेष्ठ आहोत अशी म्हणणारी लोक जेव्हा सामान्य जनतेला पिळतात ना, तेव्हा उद्रेक होणं स्वभावतात. आणि असा जो उद्रेक आहे ना, तो उद्रेक आळंदीत जन्माला आलेला होता, साहजिकच. अशा या भयानक स्थितीमध्ये ही 4 लेकरं जी आहे, ती 4 लेकरं विठ्ठलपंत, रुक्मिणी माता, उमाबाई आणि येणारी जाणारी ही लक्ष्मी, ही 5-6 जण जी आहे, 4 भावंड, हे दोघं नवरा बायको आणि ते दोघीचं आडलं. गुण्या गोविंदानं त्या झोपडीमध्ये राहत होता. ही 4ही भावंड साक्षात ईश्वराचे अवतार. आणि मूळतः जे ज्ञानी आहेत ना, ते ज्ञानी हे संकेतानुसार जन्माला आले असतात. योजना असते यांची जन्माला येण्याची. संत हे अवताराला आलेले असतात. तुम्ही आम्ही भरकटून आलेलो आहे. संत हे अवताराला येतात, म्हणून संतांचं येणं महानत्व आहे. संतांनी त्यांच्या कार्याची दिशा नेमकी कशी असेल, त्या भूमिका अगोदर ठरलेल्या असतात, तेव्हा ते जन्माला येतात. काहीतरी कारण असतं, मूळ कारण असतं, त्या कारणावरच त्यांचं जीवनाचं चरित्र उभं राहत असत. अवतार तुम्हा धराया कारण, धराया जन जड जीवा, हे अवतार. आणि हे अवताराला आलेले हे 4ही भावंड अतिशय गुणी, महाज्ञानी. विठ्ठलपंतांनी दररोज आपल्या लेकरांना जवळ बसून घ्यावं आणि लहानपणापासून धार्मिक ग्रंथाचे बाळकडू पाजायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना हे बाळकडू पाजताना, तेव्हा संत पुढे संत जन्माला यांच्याच रूपाने येणार आहे. आम्ही कोणते कडू पाजतोय तेच आम्हाला कळत नाही. लेकरांचा अभ्यास आपल्याला आहे, पण ती लेकर कोणत्या दिशेनं चालले, कोणत्या अवस्थेत आहे, कोणत्या भूमिकेत जगत आहे याचा विचार करत नाही. काही येणं नाही आपल्याला. आपले तान से चिडिया मस्तान. 2, 5, 10, 20 लाख रुपये आपल्याकडे आहे, घरदार आहे, गाड्या घोड्या आहेत, जमीन जुमला आहे,
पोरांकरता प्रॉपर्टी कमन ठेवले ताण आपल्याला काय घेणं नाही कोणाच्या भूमिकेत आपण आहोत. तुम्हाला एक सांगू का, जीवनामध्ये दोन मित्र होते. ते दोन मित्र 20 वर्षानं पुण्याच्या स्टँडवर भेटले. अस्पष्ट अंधुकस एकमेकाला ओळखलं, जवळ आले. तुम्ही कुठले, तुम्ही मी, आम्ही असे. अहो मग आपण इकडे काय शाळेत इतकं कडकडून भेट मारली, मिठी घेतली. उन्हाळ्याचे दिवस, चल म्हणे आपण रस पिऊ. आणि रस पिता पिता विचारपूस करू लागले. मग आता काय करता तुम्ही, एकमेकाला विचार. काय नाही, अशा ठिकाणी नोकरीला. बरोबर, मुलंवाला किती आहे, तुझी मुलं काय करतात हेच विचारतात ना नंतर. ते असं विचारतात किती प्लॉट घेतले, बँकेत किती आहे, सोनं किती घेऊन ठेवलं, बंगला केवढा बांधला, हे विचारतं का कोणी. तुला मुलं किती आहे, तुझी मुलं काय करतात. कारण सर्वात मोठी श्रीमंती ती आहे. आणि संततीला संस्काराशिवाय पूर्वत्व नाही, हे पण लक्षात घ्या. हल्लीच्या मुलाकडे पाहिलं तर अचंबित होता. हे कसं चालायचं पुढे जग माहिती नाही. कशा कशा कटिंगी केलेल्या, कशा त्या गाड्या चालवता. 15-16 वर्षाची पोरं सिगरेट काय फुकता, नशेत काय राहता. ज्यांना मोबाईल मधलं काय ढका कळत नाही, त्यांच्या आईबापांनी त्यांना मोबाईल घेऊन दिले. त्या पोरांचं वय नाही, त्यांना मोटरसायकली घेऊन दिल्या लाखाच्या. भुंग्यासारखे ते मोटरसायकली चालवता रस्त्यानं. न कळत एखाद्या गाडी खाली जातात, पावड्यानं भरून आणावं लागतात. पुढे नेऊन ठेवा आईबापाने त्यांचा जीव. काहीच नाही आपल्याला वाटत. आणि वरून म्हणायचं माझे पोरे, मला नाही मिळालं पण त्यांना मिळायचं, त्यांना देणार मी, दे मग. हे जीवन आहे असं मला म्हणायचं नाही. तुमच्या लेकरांकडे तुम्ही बघू नका, त्यांच्या सुख सुविधेची साधनं कमी करा असं मी म्हणत नाही. पण अंकुश असतो ना काहीतरी, अंकुश तो तर ठेवा. नाही इतकी बेताल झालो आपण, काहीच वाटत नाही. आमच्या पोरा करताय मग कोणा करताय, चाललंय. मग जर संस्कार नसेल ना, हल्ली एक गोष्ट कायम बघा घडू राहिली. राहत्याला आता एक 15 ऑगस्टच्या वेळेस एक वृद्धाश्रमाची स्थापना झाली. हे वृद्धाश्रम वाढलीत आता, जागोजागी वृद्धाश्रम म्हणजे तालुक्यात व्हायला लागले. तुम्हाला हे कळतं काय कशामुळे होतंय? तुम्हाला सांगू का, जेव्हा राष्ट्राची वृद्धाश्रम बंद होतील ना, तेव्हा राष्ट्र संपन्न होईल. आम्हाला कळतच नाही, कारण ही पिढी समजत नाही, ही पिढी जपत नाही, ही पिढीला काहीच कळत नाही. पुढे आपण समजूनच घेतलं नाही, त्यांना सांगतच नाही त्यांना काय. तुम्ही एक विचार करा, तुमची मुलगी आहे, शिक्षण झालं, डिग्री झाली, कुठेतरी जॉब लागला. बरोबर, जॉब लागला, लगेच तुम्ही घाई केली, पुरीला सोयरीक बघायची. आणि तिकडून आली पुण्याहून, मुंबईहून, लगेच इकडे दाखवलं, इकडे लग्न केलं. लग्न झालं, 2 महिन्यात त्या पुरीनं वाहिली घेतलं. कारण तिला मिसळायची सवयच राहिली नाही कोणाला. 4 वर्ष ती नोकरीला राहिली, तिला एकटी राहिली, तिचा स्वभाव एकलखोडा बनला. त्याला दोष कोणाचा आहे? माणसालाच देत नाही आम्ही लेकरांना तो भाव जो प्रभाव जो आहे ना, त्या प्रभावामध्ये आपण आणतच नाही. दोष आई बापाचा आहे, पोरांचा नाही. दिशा देणारे आपण आहोत. आपण का असं करावं, आपण का असं वागावं? विठ्ठल पंत आपल्या लेकरांना घेऊन धार्मिक ग्रंथ शिकवत होते. तुम्ही म्हणताल त्या काळात शिक्षण नव्हती, मग ते शिकवणं गरजेचं होतं. मग आज काय गरजेचं नाही का? आज धर्मग्रंथ गरजेचे नाही का? आज शास्त्र गरजेचं नाही का? अहो ते सोडून तर काहीच नाहीये. जीवनाचं सारच त्याच्यात आहे. मग आम्ही तो का विचार न करत, का आपल्या पिढीकडे आपण लक्ष देत नाही? सुधारणा करा. व्याजनाही वेळ गेली नाही, पण जर वेळ निघून गेली ना, तर मी खात्रीने सांगतो, खनपुटाचे लाकडं आपल्या पाठीवर बसल्याशिवाय राहणार नाही. कारण त्या पिढीला कोणता आकर्ष नाही, कोणती माया राहणार नाही. हे मी कळकळीने बोलतो. हे माझे बोल तुम्हाला अजून 20 वर्षांना आठवते. हे असेल नसेल, पण हे गोष्ट लक्षात घ्या, ही गरजेचं आहे. हे संत चरित्रामधून हेच तर घ्यायचंय आपल्याला. कसे घडले ज्ञानोबा, कसे घडले निवृत्ती, कसे घडले सोपान, कशी घडली मुक्ता.
आपल्या लेकरांना जवळ बोलावं, त्यांच्याकडनं धार्मिक ग्रंथाचं पठण करून घेणं आणि त्या लेकरांची काळजी केली त्यांनी. मुलं मला झाली, मी पापी आहे, मी दुराचारी आहे, पण माझ्या मुलांचा काय दोष? उदरातला गर्भ दोषी नसतो. जन्म देणारे दोषी असतील, परंतु जन्माला आलेलं दोषी नाही ना. म्हणून विठ्ठलपंत सारखी त्या वितंडाला प्रकांड झालेले ते जे ज्ञानी विद्वान आहेत, शास्त्री आहेत, सवर्ण ब्राह्मण आहेत, त्यांना ते विनंती करायची, मी पापी आहे पण माझ्या मुलांना समाजात घ्या, समाजाच्या प्रक्रियेत घ्या. जर आज त्या समाजाच्या प्रक्रियेत नाही आले तर माझी मुलं एकटे राहतील. हो, माझ्या लेकरांना न्याय द्या, आमचं जाऊ द्या. परंतु यांनी कधी ते शब्द समजावूनच घेतले नाही, अपमानित केलं. त्याने गेलं त्यावेळेस अक्कल नव्हते का? लाज वाटत नाही का? संन्यास घेतला मग गृहस्थाश्रमात आले. हा, विषय वासना आटोपल्या नाही ना तुम्हाला, म्हणून परत आले. अरे संन्यासाची पोर कोणी बोलतेही नाही, टाकी देयल पोराच कधी तोंड पाहू नाही. अरे असं माझं तोंड कसं दाऊ मी लोकाले. बहिणा बहिणा गोड वर्णन केलं. संन्यासाची पोरं हिणावलं हो. आणि विठ्ठलपंतांना कधी समजूनच घेतलं नाही. त्यामुळे चिंता वाढू लागली, मनामध्ये दुःख वाढू लागले. चिंता एकच होती, लेकरं आहे योग्य वयामध्ये, 7 वर्षाच्या आत त्यांची मुंज झाली पाहिजे. आपला ब्राह्मण समाज आहे, जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत पोरांना पुढचं शिक्षणही देता येत नाही. काय करावं, मोठ्या चिंतेमध्ये ते. कारण लेकरांवर व्रतबंध संस्कार होणं गरजेचं आहे, द्विजत्वाची दीक्षा मिळणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ते द्विजत्वाची दीक्षा मिळेल तेव्हा ते बटू ब्राह्मण जे आहे ते ब्राह्मण गुरुगृही जाऊन ज्ञानाची उपासना करतील. आणि ते जर समाजाकडनं मिळालं नाही तर माझ्या लेकरांचा पुढचा भविष्य काळ जो आहे ना तो अंधारात राहील याची चिंता विठ्ठलपंतांच्या मनामध्ये सारखी रुपरूप करून राहत होती. त्यावेळेस छोटेसे ज्ञानदेव उदासीन असलेल्या आपल्या पित्याच्या जवळ जातात आणि म्हणतात, बाबा ब्राह्मण म्हणजे नेमकं कोण हो? छोटासा माऊली, परंतु एका एका शब्दामध्ये महावेद शास्त्र रसाचं मंथन झालेले शब्द त्या होटावरनं बाहेर येत होते. ब्राह्मण म्हणजे नेमकं कोण हो बाबा? ते म्हणाले, हे जे दिसतात ते सर्व हे असे जर ब्राह्मण असेल जे आपल्याला त्रासदायक आहे, आपल्याला पीडा देणारे आहे, हे ब्राह्मण, आणि यांना आम्ही ब्राह्मण म्हणावं? नको नको, अशा जातीत नकोच, आम्हाला ठेवूच नका. एवढं लेकरू असं बोलायला लागलं. साहजिकच विचार आहे. ज्ञानदेव म्हणजे विचाराचा सागर आहे. बाबा ब्राह्मणाची व्याख्या मला तर असं वाटतं, ब्रह्म जाणतो ना त्याला ब्राह्मण म्हणा. काय तुमच्या आमच्यामध्ये ब्रह्म आहे ना? कोणाच्या सत्तेनं कथा ऐकताय तुम्ही? त्या ब्रह्मत्वाच्या सत्तेनं ऐकतायत ना, मग तोच ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणावं तरी कोणा? ब्रह्म जाणे तो ब्राह्मण आहे. मग हे ब्राह्मण काय घेऊन बसले तुम्ही? आम्ही आहोत ना, ब्रह्म जाणणारे आहोत ना. मी ब्रह्म जाणतो, मला माहितीये आत्मत्वाचा प्रकाश हृदयामध्ये आहे, त्या हृदयातल्या असणाऱ्या प्रकाशाला मी जाणतो, म्हणजे मी ब्राह्मण आहे. एवढ्या ज्ञानदेवाकडे विठ्ठलपंत कुतूहलानं पाहत होते आणि मनामनात विचार करत होते. सांगितलेलं शिकवलेला ग्रंथ, कानावर घातलेले ग्रंथाचे शब्द या लेकरांच्या मनात पूर्णतया रुजले आहेत. पण समाज तरीही ज्ञानदेव बोलायचे थांबेना. ते म्हणाले, सृष्टीचा रचनाकार हा ब्रह्म आहे. तुमच्या आमच्यातला आत्मचैतन्य हा सृष्टीचा रचनाकार आहे. आणि तो रचनाकार जो आहे तो सर्व व्यापक आहे. तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वांमध्ये आहे. या भूतलावर जेवढं चैतन्य म्हणून आहे त्या सर्वांमध्ये ब्रह्म आहे, ईश्वर आहे. जसा कापरात गंध लपलेला आहे तसं
ब्रह्माचं स्वरूप आहे. उत्पत्ती स्थिती आणि लय याचं कारण तो ब्रह्मच आहे ना बाबा. जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी या सर्वत्वाचा अंश म्हणजे तो ब्रह्मत्वाचाच अंश आहे ना बाबा. जर आपण आतून आणि बाहेरून ब्रह्मरूप आहे तर आम्हाला या व्रत बंधनाची गरज नाही ना बाबा. आतून बाहेरून जर आम्ही निर्मळ आहोत तर आम्हाला समाजाच्या बंधनाची काय गरज आहे. आणि अगदी सत्यत्वाचे शब्द ज्ञानदेवांच्या मुखातनं जेव्हा आले ना तेव्हा विठ्ठलपंत घाबरले, दडकी भरली हृदयामध्ये. हेच विचार माझे होते, असाच मी विचार करत होतो. पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कथा ऐकली असेल तुमच्या लक्षात येईल, मी सांगत होतो. हेच विचार माझे होते, हेच विचार माझ्या लेकरांच्या मुखातनं येत आहेत. बापरे, ज्ञानदेव बोलत होते, धर्माने श्रेष्ठत्व येतं का कर्माने. मला एक सांगा, धर्माने श्रेष्ठ आहे एक माणूस का कर्माने? खरं सांगा बरं, तुम्हाला विचारू सर्वांना. बोला. आम्हाला कळलंच नाही तुम्ही काय म्हणताय. अहो, धर्मानं माणूस मोठा होतो का कर्मानं? हा, कर्मानं. बरोबर आहे की नाही? मग धर्माचा टेमा घेऊन का फिरतोय आपण? माणूस मोठा कशामुळे आहे? कर्मानं मोठा आहे. हो, कर्मानं मोठा आहे, धर्मानं मोठा नाही. धर्म काय? धर्म हे पांघरून आहे, एक झूल आहे ती अंगावरली. पण कर्मच प्रधान आहे, कर्मच महान आहे. कळलं का तुम्हाला? कर्म तुमचं जे आहे ना ती तुमची ओळख आहे, धर्म ही तुमची ओळख नाही. धर्म हे तुमचं लेबल आहे, परंतु कर्मच तुमचं प्रधान. आणि ज्ञानदेव त्या काळात त्या लेकराच्या मुखात निघालेले शब्द सांगत होते, धर्माने नाही कर्माने श्रेष्ठत्व आहे. जो धर्मात अडकून राहिला तो आपला स्वीकार कसा करेल बाबा? त्यांना आपण काय आहोत हे कळणारच नाही ना. ते धर्माच्या सूत्रामध्ये गुंतून पडले, त्यांना काय कळणार आहे आपण? आणि त्यांच्या पुढे डोकं जरी फोडलं तरी आपलं स्वरूप त्यांना नाही लक्षात येणार बाबा. तेव्हा छोट्याशा ज्ञानोबा, बोलणारा ज्ञानोबा, विठ्ठलपंत उठले, त्याच्या मस्तकावर हात ठेवला, दोन्ही आपले हात जे आहेत त्याच्या गालावरनं फिरवले आणि म्हणाले, ज्ञानोबा, ज्ञानाच्या गोष्टी या बोलायला सोप्या आहेत, पण ज्ञानाच्या गोष्टी आचारात आणायला खूप कठीण असतात रे. निवृत्ती, याला समजाव. समाजाच्या विरोधामध्ये, मागचे बरोबर ना करो, समाजाच्या विरोधामध्ये जाऊन काही हाताला लागत नाही. उद्रेकी विचार हे माणसाला संपवतात. ज्ञानोबा तरी म्हणतो, पण जग पुढे आपल्याला समजून घेतलं बाबा. जगानं समजून घेतलं तर उपयोग ना. जग तर आपल्याला अस्पृश्य मानतं, पुढे स्पृश्य मानतंय. तुम्ही आपल्याला तर त्यांनी टाकूनच दिलंय ना. तेव्हा आईनं समजावलं लेकरांना, बाळांनो इकडे या. वृक्ष हा उभा राहिला, पण या वृक्षाला उभा राहण्याकरता कारणीभूत काय आहे? बीज आहे, बीज. आणि बीज जे आहे ना त्या बीजामुळेच वृक्षाची महती आहे. समाज आहे म्हणून समाजाचं व्यापकत्वामध्ये आपण राहणार आहोत. भूमीचा आधार पानाने नटावं, जगाला सावली द्यावी आणि शेवटी मातीत मिसळावं, हे आपलं स्वरूप आहे. परंतु जगाला सावली जोपर्यंत आपण देणार नाही तोपर्यंत आपलं असणंही व्यर्थ आहे आणि आपलं नसणं सुद्धा व्यर्थ आहे. जगासाठी जगत नाही तोपर्यंत, जगाच्या विचारानं आपण राहत नाही तोपर्यंत आपल्या भूमिकेमध्ये काहीच बदल नाही. देवाला प्रमाण जर असेल तर तुम्ही जगासाठी जगा. जे जगासाठी जगले त्यांचे पुतळे झाले, भाऊ झाले का नाही? आणि जे स्वतःसाठी जगले त्यांचं काय? त्यांचं कौतिक श्राद्धापर्यंत त्यांचा कोण विचार? कारण त्यांच्या कौतिकाला सीमा आहे, परंतु व्यापकत्वाच्या सीमा बघा, त्या सीमेला अंत नाहीये. इतके वर्ष झाले ज्यांनी जगासाठी जगले. छत्रपती शिवबा जगासाठी जगले म्हणून आजही त्यांच्या नावाचा
डंका पिटतोय, कारण जगाची व्याप्ती, जगाची सावली ते बनले छत्रपती. सर्वांची सावली झाली ना ते. म्हणून व्यापकत्व जे आहे ना, त्या व्यापकत्वाशिवाय उपयोग नाही. आणि आपण समाजाच्या बाजूला राहून आपला उद्धार करून गेलो, पण समाजासाठी काय देणार. आणि म्हणून पोरांनो समजून घ्या, परिस्थितीशी एकरूप व्हा, समाजाशी न भांडता. शेवटी आपल्याला समाजाला जिंकायचं आहे. परंतु जगाची हेळसांडपणाची जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती तरी कुठे थांबत होते. आणि म्हणून संन्याशांच्या मुलाला शास्त्रामध्ये पुढे आधार मिळतो का समाजामध्ये घेण्याकरता, याला पुढे आधार भेटेल. आणि हे प्रकरण जे आहे ना, ते सर्वात वेगळं होतं. अगोदर संसार, नंतर संन्यास, परत संसार, मुलं बाळ. आता नेमकं या शास्त्रामध्ये यांना पुढे आधार आहे का, तो आधारच सापडत नव्हता. त्यामुळे समाज जो आहे ना, तो समाज त्यांना हिनवत असताना कुठेच कमी पडला नाही. काय ना काय बोलत ज्ञानोबांना. परिणामी शास्त्रामध्ये आधार जर बघावा तर उत्तर यायचं भोग वासना आणि तंत्र संन्यास. काय उपयोगाचा. आणि म्हणून पापाची फळं जी आहे ती फळं म्हणजे ही मुलं आहेत. म्हणून लोकांचा सारखा शिव्या शाप जो आहे, तो शिव्या शाप या लेकरांना अनुभवावा लागला. समाजाची निर्भसना या लेकरांनी ऐकली. आपली लेकरं समाजाची सारखं हिणवल्यामुळे अशी कोमजून बसली. आपली लेकरं आपल्याशी सुद्धा असं फारसं मोकळं बोलत नाही. हे जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी लागलीच त्यावर उपाय शोधले. जेव्हा आपली लेकरं एकलपुरी होतात, एकलकोंडी होतात ना, समजून घ्या काहीतरी गोंधळ झाला. आपलंसं करा, त्यांच्या जवळ जा आणि त्यांना जिंकून घ्या, तेव्हा ती लेकरं समतोलित राहतील. नाहीतर लेकरं व्हायला वेळ लागणार. समाजाच्या सारख्या दुष्णांनी अवहेलना होणाऱ्या त्या लेकरांच्या मनावर परिणाम व्हायला लागला. आणि मग विठ्ठलपंत म्हणाले, थांबा, हे डोक्यातच जाऊ नका, चला आपल्याला इथं राहायचं नाही, आपण ब्रह्मगिरीला जाऊया. आणि ब्रह्मगिरीकडे निघा. काय ती ब्रह्मगिरी? साक्षात जीवनाची संजीवनी म्हणजे ब्रह्मगिरी. ज्यांनी ज्यांनी ब्रह्मगिरी केली ते भाग्यवान. ज्यांनी नाही केली त्यांना विनंती आहे, मरायच्या आत एकदा तरी ब्रह्मगिरी करा. तुम्ही कधी मरणार हे मलाही माहित नाही, तुम्हालाही ज्ञात नाही. त्याच्यामुळे ब्रह्मगिरी नेमकी कधी करायची हे तुम्ही ठरवा. कारण ज्यानं ब्रह्मगिरी पाहिली त्याच्या जीवनामध्ये आनंद तर राहीलच, परंतु त्याला जेव्हा मृत्यू येणार तेव्हा त्याला यमलोकात स्थान नाही. यमलोकात त्याला यमलोक हा त्याला कायमचा बाजूला होता. तो भगवंताच्या सानिध्याचा. कळलं का? दृष्टी पडता ब्रह्मादी, दृष्टी पडता ब्रह्मादी, दृष्टी पडता ब्रह्मादी, दृष्टी पडता ब्रह्मादी. जाते नाही यमा कोणी, जाते नाही यमा कोणी, उषा व्रत करीता, उषा व्रत करीता, जाते नाही यमा कोणी, जाते नाही यमा त्यांचे राहणे कैलासात. एवढं ब्रह्मगिरीचं वैभव आहे. जवळ आहे आपल्याला, हो. खूप जवळ आहे. 81 किलोमीटर. किती जणांनी केली ब्रह्मगिरी? बरी आहे तरी संख्या. जर आधार आला हो मला, हाय काय नाही तर काय काय ठिकाणी कुठे ब्रह्मगिरी तू सुरुवात.
नेमकं आपण जपान मध्ये राहतो का चीन मध्ये राहतो तेच कळेल. जीवनात ते एकदा करा. आम्ही दरवर्षी करतो. तुम्ही ठेकाच गेले त्याच्यामुळे का करशाल तुम्हाला काय, पण एक आनंद आहे. असो श्रावणात गेली तर अति आनंद आहे, आणि कधी गेली तरी चालते. कारण ब्रह्मगिरीचं वैभव खूप मोठा आहे. 36 किलोमीटरचा हा प्रवास आहे. खालचा वरचा जर केला प्रवास तर तो 14.5 किलोमीटरचा आहे. तो थोडासा कठीण आहे, परंतु एकदा ब्रह्मगिरी करावी. आणि त्या ब्रह्मगिरीकडे आपल्या लेकरांना घेऊन निघाले. लक्ष्मी आणि उमाबाईला झोपडीचं राखण करण्याकरता ठेवलं, आणि ही 4 भावंड घेऊन हे दाम्पत्य त्र्यंबकेश्वराकडे निघाले. भीमाशंकरचं दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याला येऊन थांबले. पूर्वाभिमुख असणार हा ब्रह्मगिरी, गोंडस असा ब्रह्मगिरी, डोळ्यात भरेल असा निसर्ग नटलेला होता. की त्या ब्रह्मगिरीमध्ये गोदावरीचा प्रवाह प्रवाहित झाला. एका मुखात गोदावरीचा उगम त्या ठिकाणी आहे. की ज्या गोदावरीला दक्षिण काशी असं म्हणतात. आपण जिच्या कुशीत आहोत ती दक्षिण काशी. खूप महत्व आहे या गोदावरीचं. काशीला जाणं नाही झालं ना, इथं जाऊन जरी डुबकी मारली तर तेवढं पुण्य इथं आहे. नाही तुम्ही काशीला इकडे नको, कारण माणसाला जवळचं आहे ना, जवळचं कौतिक वाटत नाही, लांबचं खूप वैभव वाटत. बरोबर आहे का नाही? आमचे जालू महाराज म्हणाले, महाराज चला काशीला. मला एकदा गेलो होतो, नाही नाही परत चला म्हणे. मी नुसतं मोबाईलला एका बातमी टाकली काशीला जायचंय, तर मला जवळजवळ 150 फोन आले कधी निघायचं. मग मी म्हणलो अहो काशी म्हणजे कोणती कोणती, मला गोदावरी. फोनच बंद. विश्वास बसत नाही लोकांचा. खूप मोठं वैभव आहे गोदावरी. अहो हे हा दंडीकारण्याचा प्रभाव आहे. इथे प्रभू रामचंद्र, सीतामय्या, लखनजी यांचा वास आहे. हो हे साधारण नाही. आपण या चांगल्या अशा भूमीत जन्माला आलो आहेत ना, अशा भूमीतलं आपलं येणं आहे ना, काहीतरी करेल असा पूर्व जन्माचं काहीतरी पुण्य असावं आपलं, म्हणून जन्म येते. पण आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. बघा, जागृत असणारं देवस्थान म्हणजे त्या ठिकाणी शिवलिंग भगवंताचं ज्योतिर्लिंग, आणि त्या ज्योतिर्लिंगाचं पवित्र दर्शन घ्यावं आणि मंदिराच्या बाजूला बसून राहावं. 4 या छोट्या छोट्या भावंडाकडे कोणीही पाहावं. या लेकरांकडे पाहिल्यानंतर पाहता पाहताच त्या लेकरांच्या प्रेमात पडावं अशी ती गुणी आणि गोंडस लेकरं होती. दर्शनाला येणारा कोणी पण काही ना काही झोळीत दान टाकून जायचं. ज्ञानदेव म्हणजे बघा, हे जे जीवन आहे ना, हे मागून जे मिळेल ना, मागून जे लोक देतील ना, त्याच्यावर जगलेली लेकरं आहेत. होई तरी किती महान चरित्र बनून गेले हो. आपलं चरित्र खूप चांगलं आहे हो. आपल्याला कोणाकडे मागायची आतापर्यंत गरज पडली नाही हो, आणि मागायची लाज वाटते हो. पण यांना मागितल्याशिवाय पोटाची खळगी भरत नव्हती. अशा प्रभावात वाढलेली ही लेकरं आहे हो. आणि या लेकरांनी जे मिळेल जोडीत दान, त्याच्यामध्ये आपलं गुजराण करावं, आनंदानं राहावं. एक दिवस मनात आलं ज्ञानदेवांच्या, बाबा एवढा मोठा डोंगर, एवढी लोक दिसतात, आपण का जात नाही? म्हणजे काय करायचं, आपणही जाऊ नये. जशी ही लोक फिरून येतात तसं फिरू ना. मुलाच्या मनात आलं, संकल्प शुद्ध आहे, मग का न जाऊ? रुक्मिणी माता म्हणाल्या, माझ्या तर मनातलं बोलला ज्ञाना. हो ना आई, मग आपण कधी जायचं? विठ्ठल पंत म्हणाले, जाऊया, उद्याच निघूया. आणि सकाळी सकाळी पहाटच्या वेळेस अंधारच्या अवस्थेमध्ये, म्हणजे जो ब्राह्ममुहूर्त सुरू होतो, ब्राह्ममुहूर्ताचा अमृतकाल, ब्राह्ममुहूर्ताचा मध्यकाल, ब्राह्ममुहूर्ताचा स्वर्णकाल, परंतु ब्राह्ममुहूर्त सुरू होतो 2:35. त्या 2:35 ब्राह्ममुहूर्ताच्या आरंभालाच आपण प्रदक्षिणाला निघावं. आणि म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई. सोपान जो आहे तो सोपान रुक्मिणीच्या कडेवर, मुक्ता जी आहे ती मुक्ता विठ्ठलपंतांच्या खांद्यावर, ज्ञाना पुढे आणि सर्वात पुढे निवृत्ती. एकामागून एक ही. त्यावेळेस असा जसा आता रस्ता आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तसा नव्हता.
असा कड्या कठाड्यानं जावं लागायचं. एक काठी हाताला आधाराला धरायची आणि त्या अंधारात चिरचिर करीत चालावं. आणि त्या अशा अंधारामधनं जेव्हा प्रवास करायला सुरुवात केली, एकमेकाला आधार देत एकमेकाला धीर देत त्या रस्त्याचा तो प्रवास. त्या काळची प्रदक्षिणा म्हणजे जीवावर बेतणारी प्रदक्षिणा असायची. चालले एका मागे एक, भली ती पहाट, जंगल झाडी पानं सळसळ करतायत, मध्येच काही जनावरांचा आवाज येतोय, पक्षी मध्ये चित्कारतायत. आणि अशा नीरव शांततेमधून ही जी लेकरं आहेत, ही लेकरं आणि आपल्या आई वडिलांना घेऊन पुढचा प्रवास करत होते. मध्येच कोल्ह्या लांडग्यांचा आवाज यायचा, कारण जंगल भरपूर होतो आणि त्या जंगलाच्या वास्तवतेमुळे त्या प्रवासाची एक वेगळीच धमक लोकांना जाणवायची. आणि त्याच वेळेस रस्त्यानं चालत असताना आता उजाडलाही नाही, अंधार तर होता, परंतु पानं काळसर हिने दिसायला लागली. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा त्या रस्त्यानं चालले तेव्हा वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज यायला लागला. जसा वाघाच्या गुरगुरण्याचा आवाज यायला लागला तसं थोडे थपकत चालायला लागले, इकडे बघावं का इकडे बघावं. आणि जसं पुढे पावलं टाकत चालले तसं गुरगुरण्याचा आवाज वाढला. आणि जसा आवाज वाढला तसं भस्कन दोन नेत्र असे प्रकाशमान दिसायला लागले अंधारामध्ये. पूर्णतया खात्री झाली विठ्ठलपंतांची निवृत्तीची, काहीतरी वेगळंच आहे. आणि जेव्हा जोरात डरकाळी निघाली तेव्हा मग मात्र विठ्ठलपंत म्हणाले, अरे वाघ हे पळाले. आणि जेव्हा तो वाघ अकराळ विकराळ त्यांना डरकाळी फोडली तेव्हा रस्ता दिसेल त्या बाजून जो ज्याला जसं सापडेल तसा पळू लागला. विठ्ठल पंत रुक्मिणी माता दोन्ही लेकरांना घेऊन ज्ञानाचा हात धरून पळत होते आणि निवृत्ती मात्र सुसाट निघाला होता. पळत असताना अचानक एका रस्त्यानं निवृत्ती गेला आणि एका रस्त्यानं विठ्ठलपंत, ज्ञानदेव, मुक्ताई, सोपान आणि रुक्मिणी माता एका रस्त्यानं चालता बोलता त्या ब्रह्मगिरीच्या प्रवासामध्ये त्या रस्त्यानं त्या दोघांची ताटातून काय झालं कोणालाच कळेल. पळत असताना निवृत्तीच्या पायाला ठेच पण लागली, तसाच भांबावल्यागत पळाला. आणि एक बोरवटीचं झाड होतं, त्या बोरवटीच्या झाडाला उपवस्त्र म्हणजे उपरणं जे आहे ना ते उपरणं तसंच लटकलं, ओढून घेतलं. परंतु निवृत्ती पुढे पळतच होत. बाजू चुकल्या, दिशा चुकल्या, एकमेकापासून वेगळे झाले, ताटातून साधले. दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर ही निवृत्ती बाजूला, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई आणि विठ्ठलपंत रुक्मिणी एका बाजूला. आणि मग निवृत्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. कुठे निवृत्ती, कुठे निवृत्ती, कुठे निवृत्ती. आणि करबंदाच्या झाडीतनं पळत असताना ते उपवस्त्र जेव्हा त्यांना दिसलं तेव्हा मग मात्र हंबरडा फोडला त्यांनी. जेव्हा विठ्ठलपंत रडू लागले तेव्हा रुक्मिणी मातेला कळालं काय झालं. आणि मग त्याने निवृत्तीचं उपर्ण तिचे आपल्या पत्नीच्या हातात दिलं. आणि हातात दिल्यानंतर तिनं ते उपर्ण पाहिल्या पाहिल्या टाहो फोडला. आपला निवृत्ती गेला का हो, मग आपला निवृत्ती खरंच का हो, कल्पनाच करेल ना. पहाटच्या त्या सूर्य उगवतीला आलेल्या अवस्थेमध्ये ती लहान्या लेकरा ती भांबावल्यागत आपल्या आई वडिलांकडे पाहत होती, त्यांची रडविरी चेहरे पाहत होते. ज्ञानदेव आपल्या आईकडे जाऊन आईचे डोळे पुसत होता, म्हणत होता आई काय झालं ग. काय नाही बाळा, निवृत्ती कुठे दादा, कुठे दादा. ज्ञानदेव सुद्धा रडू लागले. त्यांना कोणी सावरायला देखील नव्हतं. निवृत्ती गेला पुढे, निवृत्ती गेला पुढे, निवृत्ती गेला पुढे. हतबल झाले, माघारी आले. 4 दिवस शोधलं, कुठे तपास लागला नाही. कशासाठी आळंदीवरून आलो आणि काय सुबुद्धी सुचली आणि देव दर्शन करावं असं वाटलं आणि काय झालं नेमकं हे काही कळालं नाही. निवृत्ती गमावून बसलो आपण. त्र्यंबकेश्वराच्या त्या भगवंताच्या देवळामध्ये मन लागेना, परत आळंदीला आले.
आता आळंदीला येताना एक पोरगा नाही, 3च राहिले. आणि लोकांनी टाळ्यावर टाळ्या द्यायला सुरुवात केली. अहो कळलं का? काय? अहो वाघाने खाल्लं म्हणे विठ्ठलबंतांचं मोठं पोरग. मग वाघ नाही खाणार तर मग कोण खाणार? पापाची जनपद शेवटी अशीच जाणार. समाजाचं काय तोंड धरणार हो? अशा भयानक अवस्थेमध्ये विठ्ठलपंत हात जोडून त्या सवर्णांना विनंती करीत होते, माझ्या निवृत्तीचा कुठेतरी शोध घ्यावा, माझ्या निवृत्तीला बघल. कारण सर्व ताकद होती त्यांच्याकडे, सत्ता होती, सर्व ब्रह्मगिरी पिंजून टाकण्याची क्षमता त्यांच्यात होती. परंतु एकही सवर्ण पुढे आला नाही. कुठे गेला निवृत्ती? कुठे गेला निवृत्ती? शेवटी खिन्न अंतकरणाने आळंदीतून आपल्या आपणच निवृत्तीला शोधूया, एक आशा असेल कुठेतरी, सापडेल आपल्याला असं वाटलं आणि म्हणून परतले. आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याकडे निघाले. निवृत्ती कुठे गेला? जेव्हा निवृत्ती पळत होते तेव्हा मागे वाघ निवृत्तीने पाहिला. पावलं पुढे पळत होती. पळत असताना एक मोठी गुहा दिसली. त्या गुहेमध्ये ते शिरले. जसे गुहेमध्ये शिरले, आतमध्ये गेल्यानंतर एक प्रकाश त्यांना दिसला आणि त्या प्रकाशाच्या सन्मुख त्यांच्या कानी एक आवाज आला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एका शिळेवर बसलेला, कानात कुंडल, रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये, कमरेला काळ्या रंगाचा रज्जू बांधलेला, उजव्या हातात समोर असं त्रिशूळ जमिनीला खोसलेलं, हातात एक चिमटा,